शेतकऱ्यांनो, आता वेळ आली आहे कांदा प्रश्नी सरकारला जागा करण्याची। कांद्याला योग्य हमीभाव, स्थिर आयात निर्यात धोरण, कांदा निर्यात शुल्क माफी आदी मागण्यांसंदर्भात शेतकरी पुत्र डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वात कांदा क्रांती अभियान दिनांक 1 जुलै रोजी ठिकाण चांदवड, 1 जुलै ते 4 जुलै लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन। आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधवांनो संघटित व्हा, हीच ती वेळ आता सरकारला धडा शिकवण्याची। कांदा प्रश्नी सरकारच्या अनिश्चित अशा धोरणामुळे शेतकरी वर्ग होरपळतोय। कांदा प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यात शुल्क माफ करावं, स्थिर आयात निर्यात धोरण आखावं आदी मागण्या घेऊन शेतकरी पुत्र डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठं कांदा क्रांती अभियान उभं राहतंय। काय आहे हे अभियान, कसं आहे या अभियानाचं स्वरूप, जाणून घेऊयात डॉक्टर श्याम पगार यांच्या विशेष मुलाखतीतून। आपलं हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल, जसं आपण म्हणाला की 4 जुलैला आहे, तर ते आंदोलन कशा टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने जाणार, आणि दुसरी गोष्ट ते जिल्हापुरतच मर्यादित असणार की त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असणार? हे आंदोलन कुठलंही आंदोलन आहे, विषय ॲक्च्युली आम्ही कांदा हाच विषय घेतलेला आहे आणि थोडंसं तो फोकस विषय ठेवणं आम्हाला असं वाटतं की तो फोकस असावा, म्हणूनच आम्ही फक्त कांदा हा विषय सध्या घेतलेला आहे। त्याचे पडसाद पुढे भविष्यात जसे होईल त्या पद्धतीने आपण दुसऱ्या पिकांविषयी चर्चा करू, पण आत्ता सध्या तरी आम्ही कांदा हाच विषय प्रामुख्याने घेतलेला आहे। याची जे स्वरूप जे असणार आहे हे आंदोलनाचं, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सर्वप्रथम आम्ही जागृती हा विषय ठेवलेला आहे। मग ती जागृती सगळ्या स्तरावरती, मग ती शेतकऱ्यांच्या स्तरावरती असेल, कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावर असेल, राजकीय नेत्यांच्या स्तरावर असेल, तुमच्यासारख्या प्रसारमाध्यमांची जी लोक आहेत त्यांच्याशी पण भेटून आम्हाला आणखीन काही त्याविषयी जर हे आंदोलनाचं स्वरूप जे आहे जर त्याच्यामध्ये मॉडिफाय करता आलं। आमचा मूळ हेतू जो आहे तो प्रामाणिकपणे हा आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, स्थिर आयात निर्यात धोरण असलं पाहिजे, आणि त्यासाठी जे जे करावं लागेल आणि पर्यायाने जे जे आमच्या समोर येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। यामध्ये आम्ही काही चर्चासत्र पण करण्याचा प्रयत्न करू, तसेच राजकीय पुढारी आहेत त्यांना भेटून निवेदन देऊ, त्यांना आम्ही आमचा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करू। मी स्वतः वैयक्तिक स्तरावरती अन्नत्याग आंदोलन लाक्षणिक स्वरूपाचं करण्याचं ठरवलेलं आहे। लाक्षणिक स्वरूपाचं करण्याचं पाठीमागचं कारणच असं आहे की 1 जुलै ते 4 जुलै आम्ही चांदवड तालुक्यामध्ये हे आंदोलन करणार आहोत अन्नत्याग करण्याचं। त्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की कुठल्याही प्रकारचं फक्त दबाव किंवा प्रोपोगंडा करणं असं नाही आहे, तर ज्या लोकांसाठी आम्ही भांडतोय ते माझे भाऊ असतील, म्हणजे माझे शेतकरी मित्र असतील, ह्या सर्वांसाठी जे नातेवाईक असतील त्यांना एक लक्षात यावं की आपण हे जे आंदोलन करतोय हे खूप तळमळीने करतोय, प्रामाणिकपणे करतोय। माफ करा, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तुम्हाला भूक निघत नाही, पण तरी मी ठरवलंय की जर मी हे आंदोलन करू शकलो तर खरोखर मी योग्य आहे, की माझी टेस्टिंग आहे असं मला वाटतं। म्हणजे माझं स्वतःची टेस्टिंग आहे की मी खरोखर ह्या प्रश्न सोडवण्यासाठी योग्य आहे की नाही, आणि ही टेस्टिंग करण्यासाठी आपण अन्नत्याग आंदोलन करतो। आणि हे जे आंदोलन आहे पूर्ण हे तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य स्वरूपात भाव मिळणार नाही, किंवा हे धोरण स्थिर आयात निर्यात धोरण कसं राहील याविषयीच्या उपाययोजना सरकार आम्हाला कुठल्या तरी स्तरावर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असं मला वाटतं। आणि तरच मला असं वाटतं की आम्ही कुठेतरी यशस्वी होऊ, कारण नुसतं थोड्या दिवसासाठी करणं, प्रोपोगंडा करणं, फोटो काढण्यापुरतं करणं अशा स्वरूपाचं हे आंदोलन नाही आहे, हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारं आंदोलन आहे। परंतु जी आंदोलनं पाहिली त्याला कुठेतरी म्हणजे पडद्यामागून राजकीय काही पक्षांचा म्हणा किंवा राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा असतो, तर तुमच्या क्रांती आंदोलनाला असा काही पाठिंबा काही मिळतोय का? कारण विधानसभा निवडणुका येत आहे, तर त्या पार्श्वभूमीवर काही असा राजकीय पाठिंबा तुम्हाला विरोधकांकडून येतोय किंवा काय? आणि जर तसा आला तर तुम्ही तो घेणार का? विषय असा आहे की कांदा म्हटलं की राजकारण येतं आणि राजकारण म्हटलं की कांदा येतं, पण आमचा जो उद्देश आहे हा पूर्णपणे समाजकारण करण्याचा आहे, आणि समाजकारणाला काही अंशी राजकारणाचे अंग देण्याचा प्रयत्न केला जातो। जेव्हा एखादा मनुष्य एखादा समाजकारणाचा जेव्हा प्रश्न घेतो तेव्हा त्याला कुठेतरी राजकीय अंग आहे की हा प्रश्न येणं स्वाभाविकच आहे, त्यामुळे तुम्ही विचारला त्याबद्दल काही दुमत नाही। पण विषय असा आहे की जर एखादा आम्ही प्रश्न मांडतोय आणि त्या प्रश्नाला जर कोणी सपोर्ट करतोय, पाठिंबा करतोय, आणि त्यामुळे जर आमची ताकद वाढत असेल तर नक्कीच आम्ही त्याला नाही म्हणणार नाही। पण हे कुठल्याही राजकीय स्वरूपाचं आंदोलन नाही आहे। आमचा फायनल मोटो जो आहे तो शेतकऱ्यांना हमीभाव मिळणं, आमचा 2,500 प्रति क्विंटल आम्हाला भाव मिळणं,
कमीत कमी हमी भाव मिळणं असं म्हणतोय, त्यापेक्षा आणि निर्यात बंदी किंवा निर्यात शुल्क जे आहेत त्याविषयीची जी धोरणं व्यवस्थित होणं हा आमचा मेन उद्देश आहे. आणि आमच्या मेन उद्देशापर्यंत, ध्येयापर्यंत जात असताना जे पण आम्हाला सहकार्य येऊन भेटतील किंवा आम्हाला सपोर्ट करतील, आम्ही तर त्यांचे धन्यवादच मानणार आहोत. आणि आता मला तर तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांना पण सांगायचं आहे की तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. आमचा प्रश्न हा तुम्ही जनतेसमोर, शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे एक लोकशाहीचा तुम्ही आधारस्तंभ आहात, तर तो जो आधारस्तंभ आहे तो सुद्धा आम्हाला आमच्या या चळवळीसाठी महत्त्वाचा आहे आणि तो लागेलच. त्याबद्दल मी तुम्हाला पण त्याविषयी, सरकारला जाग येण्यासाठी तुम्ही हे क्रांती आंदोलन करत आहात, पण जर एवढं करूनही जर सरकारला जाग आली नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार? नाही, सरकारला जाग तर यावीच लागेल, कारण जोपर्यंत ह्या आंदोलनाची तीव्रता मग आम्हाला वाढवावी लागेल. पण मग त्याची तीव्रता कुठल्या स्वरूपात असेल याच्याविषयी आम्ही आमच्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू. पण आता तर जाग यावीच लागेल. आणि त्याशिवाय तर म्हणजे सरकार पण, आता विधानसभेची इलेक्शन येत आहेत, त्यामुळे मला नाही वाटत की सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून सरकारला पण परवडण्यासारखं आहे. तर महत्त्वाचा आहे तो विषय आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठेतरी न्याय मिळेलच आणि तो कायमस्वरूपी मिळेल अशी पण आम्ही अपेक्षा धरूया असं मला वाटतं. अनेक आंदोलनं जी असतात जी फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी, स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी सरकार समोर येण्यासाठी, स्वतःची प्रसिद्धी मोठेपणा करून घेण्यासाठी असतात. बरोबर. तुमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून तुमचा प्रामाणिक उद्देश यामागचा नेमका काय, किंवा तुम्हाला पुढे राजकारणात येण्याची काही, या माध्यमातून कांद्याच्या माध्यमातून काही राजकारणात येण्याचा आपण काही घाटत आहे? नाही, विषय सर्वात महत्त्वाचा आहे की डॉक्टर पगार राजकारणात येणार किंवा नाही हा विषय महत्त्वाचा नाही. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही एखादा व्यक्ती असा कुठलाही शेतकऱ्यांविषयीचा किंवा समाजाविषयीचा प्रश्न घेतो, तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा राजकीय असू शकतो किंवा ह्या पद्धतीने राजकारणासाठी करताय असं होऊ शकतं. पण आम्ही हे काही 1-2 दिवसाचं किंवा फोटो काढण्यापुरतंचं आम्ही आंदोलन करत नाही आहोत. त्याच्या पाठीमागे आम्ही अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलेलं आहे आणि त्यानुसार ज्या काही मागण्या ज्या मागितल्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य करण्यासारख्या मागण्या आहेत. तर त्यामुळे या गोष्टीमागे बघताना माझ्या मते समाजकारण म्हणूनच बघितलं पाहिजे. डॉक्टर श्याम पगारांना पब्लिसिटी करण्याची गरज नाही. ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीने आहेत की त्यांचं भरपूर नाव आहे. असं असताना मी हा प्रश्न जेव्हा घेतोय तेव्हा त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी असे आहे की माझे चुलते, काके, मामा भाऊ, मामा हे सर्व जे आहेत नातेवाईक आहेत ते आजही शेती करतात. आज एकटा डॉक्टर श्याम पगार ग्रामीण भागातून आला आणि तो मोठा होऊन चालणार नाही, तर त्याच्याबरोबरची जी माणसं आहेत ती पण मोठी झाली पाहिजे. आणि हेच धोरण जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं, हेच धोरण जे आहे ते महात्मा गांधींनी ठेवलं की आपण ग्रामीण भागाचा विचार हा केलाच पाहिजे, आपल्या लोकांचा विचार केलाच पाहिजे. आणि त्या विचारातून ही जेव्हा समस्या लक्षात आली त्याविषयी आम्ही असं ठरवलं की ही समस्या आहे ही सॉल्व्ह झाली पाहिजे आणि ही लॉंग टर्मसाठी म्हणजे प्रदीर्घ काळासाठी सॉल्व्ह झाली पाहिजे. आणि यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पण जर समजा ही गोष्ट जर राजकीय दृष्ट्या समजा जर त्यासाठी जर आम्हाला गरज पडली की राजकारणात उतरून जर समजा हा प्रश्न सॉल्व्ह होणार असेल तर ते करण्यासाठी पण आम्ही भक्कम आहोत, एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो. कांदा क्रांती अभियान दिनांक 1 जुलै रोजी, ठिकाण चांदवड. 1 जुलै ते 4 जुलै लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन. आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधवांनो संघटित व्हा.